चला तर मग इतिहास या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, एक निराश्रित महिला व मुली यांच्या शिक्षणासाठी व त्यांना राहण्यासाठी महर्षी कर्वे यांनी सन 1899 मध्ये डॅडॅश नावाची संस्था सुरू केली. तर याचे ऑप्शन आहेत, एक वनिता महाविद्यालय, बी अनाथ बालिकाश्रम, सी महिला विद्यापीठ, डी महिला आश्रम. तर याचं उत्तर आहे बी अनाथ बालिकाश्रम. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय काँग्रेसने कुठल्या अधिवेशनामध्ये चतुसूत्रीचा ठराव पास केला? तर याचे ऑप्शन आहेत, ए कलकत्ता, बी सुरत, सी कानपूर, डी अलाहाबाद. तर याचं उत्तर आहे ए कलकत्ता. प्रश्न तिसरा, जर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचा व उत्तरांचा सराव होत जाईल आणि तुमच्या पण लक्षात राहील. याचं उत्तर आहे, याचे ऑप्शन आहेत, ए बिपिनचंद्र पॉल, बी लाला लजपत राय, सी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, डी न्यायमूर्ती तेलंग. तर याचं उत्तर आहे बी लाला लजपत राय. अनहॅपी इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. प्रश्न चौथा, पुणे समाचार हे दैनिक कुणी सुरू केले? याचे ऑप्शन आहेत, ए बाबा पद्मजी, बी गोगा आगरकर, सी शिम परांजपे, डी श्रीधर व्यंकटेश केतकर. तर याचं उत्तर आहे डी व्यंकटेश केतकर. प्रश्न पाचवा, पुणे करार महात्मा गांधी व डॅडॅश यांच्यामध्ये झाला होता? तर पुणे करार हा महात्मा गांधी व डॅडॅश यांच्यात झाला होता. तर ऑप्शन आहे, ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी लॉर्ड आर्विन, सी बॅरिस्टर जीना, डी पंडित नेहरू. तर याचं उत्तर आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हा पुणे करार हा 1932 मध्ये महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. 6, मुंबईचे अनभिज्ञ सम्राट कोणास म्हणतात? त्याचे ऑप्शन आहेत, ए डॉक्टर भाऊदाजी लाड, बी वीना मांडलिक, सी नाना जगन्नाथ शंकर सेठ, डी दादाभाई नौरोजी. तर मुंबईचे अनभिज्ञ सम्राट कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे सी नाना जगन्नाथ शंकर सेठ. प्रश्न 7वा, उत्तर भारतामध्ये स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीयन संत कोण? त्याचे ऑप्शन आहेत, ए संत ज्ञानेश्वर, बी संत एकनाथ, सी संत तुकाराम, डी नामदेव. तर याचं उत्तर आहे डी संत नामदेव. प्रश्न 8वा, जर तुम्हाला उत्तरं येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा सराव होत जाईल. प्रश्न 8वा, 1296 मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कोठे समाधी घेतली? जो ऑप्शन आहे, ए नेवाशे, बी देहू, सी आळंदी, डी आपेगाव. तर याचं उत्तर आहे सी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. प्रश्न 9वा, लोकहितवादीचे पूर्ण नाव काय? लोकहितवादी कुणाला म्हणतात? तर याचे ऑप्शन आहेत, ए जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, बी गणेश वासुदेव जोशी, सी दादाबा पांडुरंग तरखडकर, डी गोपाळ हरी देशमुख. तर लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर याचं ऑप्शन आहे, उत्तर आहे डी गोपाळ हरी देशमुख. प्रश्न 10वा, शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारा? तर याचे ऑप्शन आहेत, ए दादोबा पांडुरंग तरखडकर, बी विष्णुशास्त्री पंडित, सी लोकहितवादी आणि डी बाळशास्त्री जांभेकर.
तर शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठीचे व्याकरण करणारा लेखक कोण? तर याचं उत्तर आहे ए. दादोबा पांडुरंग तर्खडकर. प्रश्न 11वा. रमाबाईला पंडिता आणि सरस्वती या पदव्या कोठे देण्यात आल्या? त्याचे ऑप्शन आहेत ए. वाशी, बी. पैठण, सी. पुणे, डी. कोलकाता. तर याचं उत्तर आहे डी. कोलकाता. प्रश्न 12वा. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? त्याचं ऑप्शन आहेत ए. सर वॉरन हेस्टिंग, बी. लॉर्ड डलहौसी, सी. लॉर्ड विल्यम बेंटिंक, डी. लॉर्ड क्लाइव्ह. तर याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक. प्रश्न 13वा. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? त्याचे ऑप्शन आहेत ए. भाऊ दाजी लाड, बी. सार्वजनिक काका, सी. फिरोजशाह मेहता, डी. न्यायाधीश रानडे. तर याचं उत्तर आहे बी. सार्वजनिक काका. प्रश्न 14वा. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? चे ऑप्शन आहेत ए. सेनापती बापट, बी. बी. सी. दत्त, सी. मोहन रानडे, डी. पंडित जवाहरलाल नेहरू. तर मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? तर याचं उत्तर आहे बी. बी. सी. दत्त. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न. बंदी जीवन हे ग्रंथ कुणी लिहिले? बंदी जीवन हा ग्रंथ कुणी लिहिला? तर याचे ऑप्शन आहेत ए. सचिंद्रनाथ सन्याल, बी. बंकिमचंद्र चटर्जी, सी. रमेशचंद्र बॅनर्जी, डी. महात्मा गांधी. तर याचं उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. तर अशा प्रकारे आपण आज 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आज आपण नागरिकशास्त्र या विषयाचे काही 15 प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर याचे ऑप्शन आहेत 1. सरपंच, 2. उपसरपंच, 3. तलाठी आणि डी. गट विकास अधिकारी. तर याचं उत्तर आहे डी. गट विकास अधिकारी. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली? महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली? ऑप्शन आहेत 1 मे 1960, बी. 3 मे 1961, सी. 2 मे 1961, डी. 1 मे 1961. तर याचं उत्तर आहे डी. 1 मे 1961 रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता मिळाली. प्रश्न तिसरा, ग्रामपंचायतीचा सचिव हा जिल्हा परिषदेकडील कोणत्या प्रकारचा कर्मचारी असतो? ग्रामपंचायतीचा सचिव हा जिल्हा परिषदेकडील कोणत्या प्रकारचा कर्मचारी असतो? तर ऑप्शन आहेत ए. वर्ग 1, बी. वर्ग 2, सी. वर्ग 4 आणि डी. वर्ग 3. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे डी. वर्ग 3चा कर्मचारी हा सचिव म्हणून नेमणूक केला जातो. प्रश्न चौथा, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती सभासद असतात? तर याचे ऑप्शन आहेत ए. 5 व 15, 6, 5 व 16, सी. 7 व 17, डी. 8 व 18. जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर याचं उत्तर आहे सी. 7 व 17 कमीत कमी व जास्तीत जास्त सभासद असतात. प्रश्न 5वा,
ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक, बदली व बढती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक, बदली व बढती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? ऑप्शन आहेत ए CEO, बी जिल्हाधिकारी, सी जीप अध्यक्ष, डी सरपंच. तर याचं उत्तर आहे ए CEO यांना सचिवाची नेमणूक, बदली व बढती करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न 6वा. पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती? पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती? ऑप्शन आहेत ए पंडित नेहरू, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी मोतीलाल नेहरू. तर याचं उत्तर आहे सी महात्मा गांधी यांचे पंचायत राजची मूळ कल्पना होती. प्रश्न 7वा. ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर याचे ऑप्शन आहेत एक तलाठी, बी ग्रामसेवक, सी कोतवाल, डी सरपंच. तर याचं उत्तर आहे बी ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा प्रशासकीय सेवक असतो. प्रश्न 8वा. गट ग्रामपंचायत म्हणजे किती खेड्यासाठी संयुक्त ग्रामपंचायत होय? तर याचे ऑप्शन आहेत 1 व 2, बी 3 व 4, सी 4 व 5 आणि डी 2, 3. तर याचं उत्तर आहे डी 2, 3 ग्रामपंचायत मिळून खेड्यासाठी संयुक्त ग्रामपंचायत तयार केली जाते. प्रश्न 9वा. भाषिक तत्वावर रचना झालेली भारतातील पहिले राज्य कोणते? भाषिक तत्वावर रचना झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? ते ऑप्शन आहेत 1 महाराष्ट्र, बी गुजरात, सी राजस्थान, डी आंध्र प्रदेश. तर याचं उत्तर आहे डी आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले राज्य आहे. प्रश्न 10वा. वसंतराव नाईक समिती कोणत्या दिवशी नेमली गेली? वसंतराव नाईक समिती कोणत्या दिवशी नेमली गेली? ऑप्शन आहेत ए 2 ऑक्टोबर 1960, बी 15 ऑगस्ट 1960, सी 1 मे 1960, डी 1 जानेवारी 1960. तर याचं उत्तर आहे सी 1 मे 1960 रोजी वसंतराव नाईक समिती ही नेमण्यात आली होती. प्रश्न 11वा. 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? ऑप्शन आहेत ए 10, बी 9, सी 13, डी 12. तर याचं उत्तर आहे सी 13 इतकी सदस्य संख्या असते. प्रश्न 12वा. ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते? त्याचे ऑप्शन आहेत ए 16, बी 18, सी 20, डी 25. जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे बी 18 इतके कम वय आवश्यक आहे. प्रश्न 13वा. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतच्या एकूण सदस्यापैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो? याचे ऑप्शन आहेत 1/3, बी 1/2, सी 2/3, डी 3/4. तर याचं ऑप्शन आहे उत्तर ए 1/3 सदस्यांनी मांडावा लागतो. प्रश्न 14वा. गावातील पाणी वाटपाच्या नियोजनाचे अधिकार कोणास आहेत? गावातील पाणी वाटपाच्या नियोजनाचे अधिकार कोणास आहेत? ऑप्शन ए पंचायत समिती, बी ग्रामसभा, सी जिल्हा परिषद, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी ग्रामसभा यांना गावातील पाणी वाटपाच्या नियोजनाचे अधिकार आहेत. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात? तर याचे ऑप्शन आहेत: 1 30%, बी 50%, सी 32% आणि डी 31%. तर याचं उत्तर आहे बी 50%. तर अशा प्रकारे आज आपण नागरिकशास्त्र या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे असे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचता येतील. सामान्य विज्ञान भाग 5 पाहू. तर पहिला प्रश्न आहे: कोणत्या घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो? कोणत्या घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो? ऑप्शन आहेत: ए लॅक्टोज, बी कॅरोटीन, सी शर्करा, डी वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे बी कॅरोटीनमुळे दुधाचा रंग हा पांढरा असतो. प्रश्न दुसरा: अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? ऑप्शन आहेत: ए ग्रेगर मेंडेल, बी जॉन डाल्टन, सी लुई पाश्चर, डी कॅप्टन कुक. जर या प्रश्नाचे तुम्हाला उत्तरे येत असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे ए ग्रेगर मेंडल यांनी अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. प्रश्न तिसरा: रिकेट नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यास होतो? रिकेट नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन आहेत: ए अ, बी बी, सी क, डी ड. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी ड या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यास होतो. प्रश्न चौथा: रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? ऑप्शन आहेत: ए मेलॅनिन, बी इन्सुलिन, सी यकृत, डी कॅल्शियम. तर याचं उत्तर आहे बी इन्सुलिन हा घटक रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतो. प्रश्न पाचवा: चेंडूवर फेकला असता गुरुत्वीय त्वरण चे मूल्य डॅश असते? चेंडूवर फेकला असता गुरुत्वीय त्वरण चे मूल्य डॅश असते? ए धन असते, बी ऋण असते, सी 0 असते, डी वाढत असते. तर याचं उत्तर आहे बी ऋण असते. प्रश्न सहावा: बी थायमिन जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? बी थायमिन जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? ऑप्शन आहेत: ए पेलाग्रा, बी ॲनिमिया, सी क्युलोरिस, बी बेरीबेरी. तर याचं उत्तर आहे डी बेरीबेरी हा बी जीवनसत्वाअभावी रोग होतो. प्रश्न सातवा: रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? ऑप्शन आहेत: ए क, बी अ जीवनसत्व, सी ड जीवनसत्व, डी ब जीवनसत्व. तर याचं उत्तर आहे ए क जीवनसत्व अभावामुळे रक्त गोठण्यास उपयोग होतो. प्रश्न आठवा: हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? ऑप्शन आहेत: ए अ जीवनसत्व, बी ब जीवनसत्व, सी क जीवनसत्व, डी ड जीवनसत्व. तर याचं उत्तर आहे ड जीवनसत्व. ड जीवनसत्वामुळे हाडाच्या वाढीची
योग्यरित्या वाढ होत असते. प्रश्न 9. डॅडॅश या झाडापासून क्विनाईन हे औषध मिळवतात. डॅडॅश या झाडापासून क्विनाईन हे औषध मिळवतात. तर ऑप्शन आहेत ए सिनॅमन, बी शिकोना, सी खैर, डी जांभूळ. तर याचं उत्तर आहे बी शिकोना. या झाडापासून क्विनाईन हे औषध मिळवतात. प्रश्न 10. बर्फाच्या तुकड्याचा किती भाग पाण्यावर तरंगतो? बर्फाच्या तुकड्याचा किती भाग पाण्यावर तरंगतो? ऑप्शन आहेत 210, बी 211, सी 110, डी 10/1. तर याचं उत्तर आहे सी 110 भाग पाण्यावर तरंगतो. प्रश्न 11. शास्त्रीयदृष्ट्या हिरा म्हणजे काय? शास्त्रीयदृष्ट्या हिरा म्हणजे काय? ऑप्शन आहेत ए वायू, बी कार्बन, सी रत्न, डी खजिना. जर या तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे बी कार्बन. प्रश्न 12. चेला काळा राम कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? चेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? तर याचे ऑप्शन आहेत ए मेलॅनिन, बी लोह, सी जीवनसत्व, डी हिपॅरिन. तर याचं उत्तर आहे ए मेलॅनिनमुळे चेला काळा रंग होतो. प्रश्न 13. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन आहेत ए 81%, बी 78%, सी 92%, डी 91%. तर याचं उत्तर आहे डी 91%. प्रश्न 14. मानवी रक्ताचा पीएच किती आहे? मानवी रक्ताचा पीएच किती टक्के आहे? तर ऑप्शन आहेत ए 3.4, बी 4.5, सी 7.5, डी 5.7. तर याचं उत्तर आहे सी 7.5 मानवी रक्ताचा पीएच आहे. प्रश्न 15 आणि शेवटचा प्रश्न. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅडॅशवर अवलंबून असते. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅडॅशवर अवलंबून असते. ऑप्शन आहेत ए रुंदीवर, बी वस्तुमानावर, सी आकारमानावर, डी लांबीवर. तर याचं उत्तर आहे बी वस्तुमानावर. तर अशा प्रकारे आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचे परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर तुम्ही लाईक करा. जर व्हिडिओ आवडला नसेल तर अनलाईक करा, जेणेकरून आम्हाला व्हिडिओमध्ये नवीन अपडेट करण्यासाठी प्रोत्साहन मिळत जाईल. तर आज आपण राज्यशास्त्र या विषयाचे 10 MCQ क्वेश्चन पाहणार आहोत, जे की प्रश्नाच्या संदर्भात वेळोवेळी विचारले जाणारे हे प्रश्न आहेत. तर चला तर मग आज आपण राज्यशास्त्र या विषयाच्या MCQ क्वेश्चनला सुरुवात करू. तर पहिला क्वेश्चन आहे, पुढील विधाने वाचा. 1. कायदा व सुव्यवस्था राखणे, महसूल गोळा करणे हे उपविभागीय अधिकाऱ्याचे दुय्यम कार्य आहेत. 2. क्षेत्रीय कार्यालयावर तो नियंत्रण ठेवतो. 3. जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारीला मार्गदर्शन करतो. 4. दुय्यम न्यायालयामुळे कामगार समस्या, अनेक परवाने रद्द करणे इत्यादीवर नियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्याचे मुख्य काम उपविभागीय अधिकाऱ्याला करावे लागते. तर वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा. अ 1, 2, 3 योग्य, ब 1, 2, 4 योग्य, क
2, 3, 4 योग्य, ड वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे क 2, 3, 4 हे विधान योग्य आहेत. प्रश्न दुसरा, खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्याची नेमणूक राज्यपालामार्फत एका समितीच्या शिफारशीच्या आधारावर केली जाईल. या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? 1. मुख्यमंत्री, 2. विधानसभा अध्यक्ष, 3. राज्याचे गृहमंत्री, 4. विधानसभेतील विरोधी पक्षनेता. त्याचे ऑप्शन आहेत अ 1, 3 व 4 योग्य, ब 1, 2, 4 योग्य, क 2, 3, 4 योग्य, ड 1, 2, 3, 4 योग्य. तर याचं उत्तर आहे ड वरीलपैकी सर्व 1, 2, 3 व 4 योग्य. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. प्रश्न तिसरा, खालील पर्यायातून योग्य विधाने निवडा. विधान 1. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान पद्धतीच्या जागी खुली मतदान पद्धती लागू करण्यात आली. विधान 2. वरील पद्धती अंमलात 2003 पूर्वी आणण्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग व धनशक्तीचा गैरवापर घडत असे. अ. विधान 1 व 2 योग्य असून विधान 2 हे विधान 1 चे योग्य स्पष्टीकरण आहे. ब. विधान 1 व 2 योग्य असून विधान 1 हे विधान 2 चे योग्य स्पष्टीकरण आहे. क. विधान 1 व 2 योग्य असून दोन्ही विधानाचा परस्पर संबंध नाही. तर याचं उत्तर आहे अ. विधान 1 व 2 योग्य असून विधान 2 हे विधान 1 चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न चौथा, पुढील विधाने वाचा. 1. 44व्या घटनादुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकारात घट घडून आणली. 2. उच्च न्यायालयाने आतापर्यंत कोणत्याही खटल्यामध्ये न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार वापरलेला नाही. ऑप्शन आहेत अ 1 योग्य, 2 अयोग्य, ब 2 योग्य, 1 अयोग्य, क दोन्ही योग्य, ड दोन्ही योग्य. तर याचं उत्तर आहे ड दोन्ही योग्य. प्रश्न 5वा, पुढील विधाने अभ्यासा आणि योग्य पर्याय निवडा. 1. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेला इतर राज्यातील जिल्हा परिषदेच्या मानाने अधिक अधिकार आहेत. 2. जिल्हा हे नियोजन व विकास महत्त्वाचा घटक मानण्यात आला आहे. 3. पंचायत राज कायद्याने लोकसभा व विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व मिळाले आहे. 4. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेवर देखरेख ठेवतो. 5. जिल्हाधिकारी पंचायत राज संस्थांचा प्रमुख घटक आहे. 6. जिल्हाधिकारी पंचायत राज संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप करू शकतो. तर वरील विधानापैकी महाराष्ट्र राज्याची पंचायत राज व्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? तर ऑप्शन आहेत अ वरीलपैकी सर्व योग्य, ब 1, 2, 3, 4, 5 योग्य, क 1, 2, 4, 5 योग्य, ड 1, 4, 6, 5 योग्य. तर याचं उत्तर आहे ब 1, 2, 3, 4, 5 योग्य. 6वे हे विधान अयोग्य आहे. प्रश्न 6वा, खालील पर्यायातून योग्य विधाने कोणती ते ओळखा. 1. उपविभागीय अधिकाऱ्याचे पद हे जिल्हाधिकाऱ्याच्या समकक्ष असते. 2. तो केंद्र शासनातील सनदी सेवक असून गटाचा विकास अधिकारी असल्याने विकास प्रशासनासाठी त्याला मानले जाते. 3. राज्य सेवेतील अधिकाऱ्याला
बढती देऊन उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते? ऑप्शन आहेत अ 1-2 योग्य, ब 1-3 योग्य, क 2-3 योग्य, ड वरील सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे 1 व 3 योग्य. प्रश्न 7वा. पुढील विधाने अभ्यासा. 1. सरपंच समितीत प्रत्येक पंचायत समितीमध्ये कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीतील 20 सरपंच अथवा एकूण सरपंचाच्या 1/3 यापैकी जास्त संख्या असलेल्या सरपंचाचा समावेश होतो. 2. सरपंच समितीचा सभापती हा पंचायत समितीचा उपसभापती नसतो. 3. सरपंच समिती कार्यकाळ 5 वर्ष असतो. 4. सरपंच समितीची पदसिद्ध BDO असतो. वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. ऑप्शन आहेत अ 1-2 अयोग्य, ब 2-4 योग्य, क 3-4 अयोग्य, ड वरील सर्व अयोग्य. तर याचं उत्तर आहे ड वरीलपैकी सर्व विधाने हे अयोग्य आहेत. प्रश्न 8वा. राष्ट्रपतीला घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देणे बंधनकारक आहे हे विधान कोणत्या घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आले आहे? ऑप्शन आहेत अ 22वी घटनादुरुस्ती, ब 24वी घटनादुरुस्ती, क 31वी घटनादुरुस्ती, ड 42वी घटनादुरुस्ती. तर याचं उत्तर आहे ब 24व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतीला घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देणे बंधनकारक आहे. प्रश्न 9वा आणि शेवटचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. कलम आणि समतेचा हक्क. कलम 17, 2 कलम 14, 3 कलम 16, 4 कलम 18, 5 कलम 15. तर याचं ऑप्शन उत्तर आहे क 1चं आहे 3. कलम 17 ही अस्पृश्यता नष्ट करणे. 2चं आहे 4 कायद्यापुढे समानता. कलम 16 आहे सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी. कलम 18 आहे किताब नष्ट करणे. आणि कलम 15 आहे 5 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या घटकाचा समानतेचा हक्क आहे. अशा प्रकारे आज आपण राज्यशास्त्र या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे असे 9 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होत जाईल. तर आज आपण विज्ञान या विषयाचे 10 क्वेश्चन पाहणार आहोत, जे की परीक्षेला वेळोवेळी विचारले जाणारे हे 10 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. ऑप्शन आहेत 1 गुरुत्व त्वरण सर्वत्र सारखे नसते. 2 गुरुत्व त्वरण विषुववृत्तावर सर्वात जास्त असते. 3 विषुववृत्ताच्या पृष्ठापासून खाली गेलेल्या गुरुत्व त्वरण वाढते. याचे उत्तर आहे ड फक्त 1 हे बरोबर आहे. फक्त 1 हे बरोबर आहे. गुरुत्व त्वरण सर्वत्र सारखे नसते. प्रश्न दुसरा, क्षकिरण बाबतची सत्य विधाने कोणती? तर 1 क्षकिरणाचा शोध विल्यम रॉन्टगेन याने लावला, त्यामुळे त्याला नोबेल पुरस्कार दिला गेला. 2 क्षकिरण म्हणजे अतिसूक्ष्म तरंग लांबी असणारे विद्युत चुंबकीय तरंग होय. 3 क्षकिरणावर पॉझिटिव्ह प्रभार असतो. 4 क्षकिरणाचा वेग प्रकाशा एवढा असतो. तर याचे ऑप्शन आहेत अ 1, 2, 3 सत्य, ब 1 व 4 सत्य, क 3,
1, 2, 4 सत्य, ड सर्व विधाने सत्य. तर याचे उत्तर जर तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे क 1, 2, 4 सत्य. प्रश्न 3, योग्य जोड्या जुळवा. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. 1 पॉलिरीमीटर, 2 मॅटोमीटर, 3 सिस्मोरोमीटर, 4 सिस्मोग्राफ. 1 पॉलिरोमीटर, 2 मॅटोमीटर, 3 स्फिरोमीटर, 4 सिस्मोग्राफ. तर याचं उत्तर आहे ब. 1 चे उत्तर पॉलिमीटरचे 2 पदार्थाची प्रकाशीय अवस्था मोजते. दुसऱ्याचं आहे 3 मॅटोमीटर वायुदाब मोजतो. तर तिसऱ्याचं आहे स्फिरोमीटरचं 4 पृष्ठभागाची वक्रता मोजते. तर 4चं आहे 1 सिस्मोग्राफ हे भूकंपाची तीव्रता मोजते. प्रश्न 4, खालीलपैकी विधाने लक्षात घ्या. 1 मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी ज्वारमापी वापरतात. 2 ज्वारमापीवर 350 ते 420 सेल्सिअसपर्यंत खुणा असतात. 3 निरोगी माणसाचा ताप सामान्यपणे 112 फॅरनहाइट एवढा असतो. तर याचे ऑप्शन आहेत अ 1 व 3 बरोबर, ब 1 व 2 बरोबर, क फक्त 1 बरोबर, ड सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे 1 व 2 हे विधान बरोबर आहे. प्रश्न 5, सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कुणाला म्हणतात? सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कुणाला म्हणतात? ऑप्शन आहेत अ कार्ल लिन्नेस, ब ॲरिस्टॉटल, क थिओफ्रॅक्टस, ड यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे अ कार्ल लिन्नियस. याचं उत्तर आहे अ कार्ल लिन्नियस. प्रश्न 6, खालीलपैकी वर्गीकरण चढत्या क्रमाने लावा. तर ऑप्शन आहेत अ जाती, कुल, संघ, वर्ग, सृष्टी, ब जाती, कुल, गण, वर्ग, उपसृष्टी, क जाती, वर्ग, गण, कुल, उपसृष्टी, ड जाती, वर्ग, कुल, उपसृष्टी, सृष्टी. तर याचं उत्तर आहे ब जाती, कुल, गण, वर्ग आणि उपसृष्टी हे वर्गीकरणाच्या चढत्या प्रश्न 7, प्रश्न मागं पुढे झालेला आहे. मेंडेलचे आनुवंशिकतावरील नियम कोणते? 1 प्रभावतेचा नियम, लॉ ऑफ डोमिनेन्स, 2 पृथक्करणाचा नियम, 3 स्वतंत्र पृथक्करणाचा नियम. त्याचे ऑप्शन आहेत अ वरीलपैकी सर्व, ब फक्त 1 व 2, क फक्त 1 व 3, ड फक्त 2 व 3. तर याचं उत्तर आहे अ वरीलपैकी सर्व हे मेंडेलचे आनुवंशिकतावरील नियम आहेत. प्रश्न 7, अत्यंत असत्य विधान ओळखा. अ सर्व एकपेशीय सजीवांमध्ये पेशीस्तरीय संघटन असते. ब अमिबामध्ये प्रचलनासाठी व अन्न ग्रहणासाठी असंप्रदायाचा उपयोग करतात. क केंद्रकाच्या मदतीने पेशीच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवता येते. ड अमिबा पचन क्रियेसाठी संकोची रितिकांचा वापर करतात. तर याचं उत्तर आहे ड अमिबा पचन क्रियेसाठी संकोची रितिकाचा वापर करतात. प्रश्न 9,
खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही? ऑप्शन आहेत अ. हायड्रा, ब. गांडूळ, क. लिव्हर फ्लूक, ड. खेकडा. तर याचं उत्तर आहे ड. खेकडा. हा उभयलिंगी नाही. प्रश्न 10वा आणि शेवटचा प्रश्न. बेडकामध्ये फलन कोणत्या रूपाने होते? बेडकामध्ये फलन कोणत्या रूपाने होते? अ. अंतर्फलन, ब. बाह्यफलन, क. अंतर्फलन व बाह्यफलन दोन्ही प्रकारे, ड. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ब. बाह्यफलनाद्वारे बेडकामध्ये बाह्यफलनाद्वारे फलन होत असते. तर अशा प्रकारे आज आपण विज्ञान या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे 10 असे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून आम्हालाही पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत जाईल. तरी धन्यवाद.